वसमतमध्ये शासकीय नोकरीत समाविष्ट झालेल्या हिंगोली जिल्ह्यातील सर्व समाज बांधवांचा आज सत्कार आयोजित केलेला आहे। मनोजदादा जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त लिटल किंग्स इंग्लिश स्कूल या ठिकाणी आणि सर्व समाज बांधव या ठिकाणी स्वतःहून काम करत आहेत। आपल्यासोबत नाथरावजी कदम आहेत, स्वतः बेंच पुसून समाज बांधवांच्या सत्कारासाठी तत्पर आहेत। ज्ञानराज कदम सर आहेत, बेंचची व्यवस्था लावत आहेत आणि हे आहेत अमोल कदम सर, ज्यांचा आज वाढदिवस आहे आणि वाढदिवसाच्या दिवशीसुद्धा समाजसेवा करण्यासाठी बेंच साफ करून या ठिकाणी सेवा करत आहेत। नामदेव दळवी सरांनी आपल्याला त्यांचा हा प्रचंड मोठा हॉल सत्कारासाठी उपलब्ध करून दिला आहे। या कार्यक्रमासाठी शिक्षक, कर्मचारी, तलाठी, ज्या शासकीय सेवेमध्ये समाविष्ट झाले सर्व कर्मचारी येत असून आपण समाज बांधवांनी त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकण्यासाठी वसमतमध्ये एकत्र यावे असे आवाहन समाज बांधवांनी केले होते आणि त्याला प्रचंड मोठा प्रतिसाद या प्रसंगी मिळालेला आहे। नवनियुक्त नोकरीमध्ये समाविष्ट झालेले सुमारे 50 शासकीय कर्मचारी या कार्यक्रमास उपस्थित होते आणि त्या सर्वांचा एक चषक, सन्मानपत्र आणि पुष्पहार देऊन या ठिकाणी सत्कार करण्यात आला। हे सकल मराठा समाज वसमत जिल्हा हिंगोलीचे फार मोठे यश आहे। त्यामध्ये शासकीय नोकरीत समाविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला आणि त्यानिमित्त जमलेले सर्व समाज बांधवांचा सत्कार झाल्यानंतर हा समारोपीय कार्यक्रम आहे। सर्वजण या ठिकाणी आता अल्पोपहार करत आहेत। सर्व रात्रीपासून बेजार होणारे रवी सर, यूट्यूबमधून आपल्या समाजाच्या भावना मांडणारे श्री मगर सर, आशिष मगर सर, कदम सर, क्षीरसागर सर, बालाजीदाजी, ज्ञानराज कदम सर आणि हे बांधव अशा प्रकारे आता या ठिकाणी आत्मारामजी दळवी पत्रकारितेमध्ये पाऊल ठेवलेले आमचे बंधू संदीप कदम सर आणि ज्यांनी ही जी शाळा आहे लिटल किंग्स इंग्लिश स्कूल ही एका फोनवर उपलब्ध करून दिली असे श्री नामदेव दळवी सर, प्राध्यापक आणि डॉक्टर आहेत ते हे या ठिकाणी आपण बघू शकतो। सर्व समाज बांधव अल्पोपहार करत आहेत। राजू कदम ज्यांची प्राथमिक शिक्षकपदी निवड झालेली आहे, निवृत्त प्राध्यापक या ठिकाणी आपल्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले आहेत। पंढरकर सर आमचे गुरु, कविवर्य आणि यूट्यूबमधून भावना मांडणारे श्री आशिष मगर सर असे थंब दाखवत आहेत थंबनेलच्या माध्यमातून। बघा, वसमतमधील पहिले आहे, वसमतमधीलच नव्हे तर हिंगोली जिल्ह्यातील पहिले CA विष्णू चव्हाण सर या ठिकाणी आहेत। आमचे दाजी पंडित दाजी हरवळे सुंदर अल्पोपहाराचा आस्वाद घेताना आणि अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये हा कार्यक्रम साजरा झालेला आहे। ही ताई, हिचा 2दा-3 ठिकाणी निवड झालेली आहे, तुझं अभिनंदन हो। आणि आता आहार तज्ज्ञ झालेली आहे, बापाच्या अगोदर नोकरीला लागलेली, विशेष म्हणजे काही की नाही। आपण बघू शकता आमचे भानोजी मामा। यानंतर समाजासाठी अमरण उपोषण करणारे देवराव राखोंडे, गजूभाऊ कुरुंद्याचे त्यांचे मित्र, समाजासाठी बहुमोल वेळ देणारे ॲडव्होकेट श्री मगर साहेब, आमचे भोसले साहेब आणि त्यांचे सोबतचे त्या सैन्य दलामध्ये आपली जबाबदारी पार पाडून तलाठी पदाचा कारभार घेतलेले श्री बोखारे सर, नुकतेच प्राथमिक शिक्षकपदी नियुक्ती झालेले कदम सर, बोखारे सरच आपली निवड कुठं झाली? भंडारा जिल्ह्यामध्ये झालेली आहे। आसोल्याचे पाहुणे औंढा जिल्ह्यामधून या ठिकाणी आलेले आहेत। ज्येष्ठ मंडळी सुद्धा आपल्या सत्कारासाठी सकल मराठा समाजातर्फे या ठिकाणी सुंदर नियोजन करण्यात आलं होतं। महिला भगिनी सुद्धा आपला अमूल्य वेळ देऊन या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। निवृत्त केंद्र प्रमुख श्री ढोरे सर हे सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत। सतत अहोरात्र बेजार होणारे करण जाधव हे सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत। कार्यक्रमाची धुरा समर्थपणे पेलणारे जनाचे मेवणे, ज्यांनी पहिली पोस्ट केली होती आमची मेवणी जना ही PSI झाली म्हणून, असे ही बहीण
नाही ते काल भेटले होते. सगळे जणांना खूप आनंद आहे. जनाताई काकडे ह्या PSI झाल्याबद्दल. लिटल किंग्स इंग्लिश स्कूल या ठिकाणी हा सुंदर सोहळा आयोजित झालेला आहे आणि सकल मराठा समाज वसमत जिल्हा हिंगोलीतर्फे या ठिकाणी तो कार्यक्रम पार पडला. समाजातील जे शासकीय सेवेमध्ये नियुक्त झालेल्या सर्व समाज बांधवाचं अभिनंदन या ठिकाणी केलेलं आहे. मराठा आरक्षण लढ्यातील विविध अपडेट जाणून घेण्यासाठी SMS महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. दीपक कदम.